नमस्कार. आपण जत तालुक्यातील राऊळगुंजवाडी येथील महादेव मंदिर देवस्थान आहे आणि या देवाची गेली 3 दिवसापासून यात्रा सुरुवात आहे. या यात्रेसाठी जत येथील आमची श्री मायादेवी श्री भाग्यवंती देवी याचं सुद्धा आम्हाला आमंत्रण दिलं होतं. आम्ही सुद्धा आमची पालखी घेऊन इथे आलेलो आहे. आगमनाचा दिवस आहे बुधवारपासून या यात्रेची सुरुवात आहे. बुधवारी बाहेरील पालख्याचं आगमन होते आणि गावच्या नागरिकांकडून कमिटीकडून यात्रा कमिटीकडून ग्रामपंचायतकडून हे पालख्यांचं स्वागत केलं जाते, देवांचं स्वागत केलं जातं आणि पालख्यांचं मंदिरामध्ये प्रस्थान केलं जातं. त्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत हे ओवीचा धनगरी ओवीचा कार्यक्रम केला जातो. यामध्ये जत तालुका असेल, अतनी असेल, तिकोटा असेल, विजापूर असेल, या सगळ्या भागातील सगळे स्पर्धक जे अतिशय उत्तम गायन करणारे धनगरी ओवी गायन करणारे आहेत ते सगळे अनेक सर्वसाधारण 30 संघ येथे येऊन त्यांनी गायन केलं. रात्री 8 वाजल्यापासून तर सकाळी 8 वाजेपर्यंत हे गायन सुरू होतं. यामध्ये एक आकर्षक ओवीकार ठरले ते सिद्धनाथचे, जे 7 वर्षाची लहान मुलगी देवीचा महिमा म्हणजे माळीकरायाचा महिमा त्यांना गायला आणि ते आकर्षक ठरलेले. त्यानंतर गुरुवार सकाळी येथील महादेवाची जी पालखी आहे ती मुचंडी येथे रामलिंग येथील डोह जो आहे त्या डोहामध्ये आंघोळीसाठी आणि स्नानासाठी देव जातो. स्नानानंतर तेथील गंगा पूजा म्हणून ती पूजा केली जाते. पूजा केल्यानंतर इथून तो देव सकाळी गेल्या चालत जातो. इथून साधारण 15 ते 16 किलोमीटरचा अंतर आहे. ते इथून पालखी चालत जाते आणि माघारी चालत येते. सकाळी गेल्यानंतर सायंकाळी 4च्या दरम्यान पालखीचं राऊळगुंजवाडी ग्राममध्ये आगमन होते. आणि त्याचबरोबर इतर पालख्या देखील येथील गावामध्ये विहिरीमध्ये, ओढ्यामध्ये, डोहामध्ये येथील जवळजवळ 22 पालख्यांचे आगमन झालेले आहे. या 22 पालख्या देखील नदीपूजन म्हणून डोहामध्ये, ओढ्यामध्ये, विहिरीमध्ये येथील गावाजवळ जाऊन पूजन केले जाते. पूजा अर्चा करून त्यानंतर गावामध्ये मारुती मंदिराजवळ ह्या पालख्या सगळ्या एकत्र येतात आणि तिथं आगमन झाल्यानंतर तेथून गावात ग्रामफेरी म्हणजे सबिना फेरी संपूर्ण गावामध्ये निघते. सगळ्या 20-22 पालख्यांची एकत्र. सगळ्यात अगोदर या देवाची महादेवाची पालखी असते. पालख्यांच्या सगळ्या पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये आणि ढोलाच्या गजरामध्ये संपूर्ण गावामध्ये पालखीची मिरवणूक केली जाते आणि मिरवणूक झाल्यानंतर सदर मंदिरामध्ये या पालखीचं प्रस्थान होते. पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर पुन्हा महाआरती होते. महाआरती होऊन त्या सगळ्या देवाला नैवेद्य दाखवलं जातं. गुरुवारी विशेष म्हणजे या गावातील प्रत्येक नागरिक या मंदिरासाठी नैवेद्य घेऊन येतोच, कारण येथील यात्रा आहे. त्याचबरोबर इथे येणाऱ्या जवळजवळ 22 पालख्यांना 5 पोळ्याचं निवद हा प्रत्येकजण घेऊन येतो. हे विशेष आहे. हे जत तालुक्यात आतापर्यंत कुठेही आपण पाहिलेलं नाही. जवळजवळ 22 पालख्या आणि गावातले ग्रामदेवत असं मिळून सगळ्यांना गावातील सर्व समावेशक सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे लोक गुरुवारी येऊन सगळ्यांना नैवेद्य दाखवतात. आणि त्याच दिवशी संध्याकाळी गावातील ग्रामस्थांसाठी याच वर्षी विशेष त्यांनी लोकांच्या मनोरंजनासाठी खास एक नाटक महानाट्य बसवलं होतं. अतिशय सुंदर असं नाट्य ते रात्रभर केलं होतं. अतिशय बघण्यासाठी धुळी इतकी गर्दी होती. प्रतिसादसुद्धा चांगला होता आणि त्यांचा नाटक मनोरंजनासाठी केलं ते सुद्धा यशस्वीरित्या पार पडला. शुक्रवारचा सकाळचा दिवस. शुक्रवारी सकाळीपासूनच गावातील नागरिक, जसं की मी सांगितलं, प्रत्येकजण येणाऱ्या महादेव मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरात नारळ फोडतो. त्याचबरोबर प्रत्येक पालखीला, प्रत्येक देवाला अगरबत्ती असेल, नारळ असेल, नैवेद्य असेल, हे प्रत्येक देवाला अर्पण करतात. हे विशेष आहे. आणि अलीकडे देवावर भक्ती कमी झालेली आहे आणि पाश्चिमात्य संस्कृती लोकांनी शिकवले. पण ह्या गावाचं विशेष मानलं लागेल की या गावामध्ये प्रत्येक नागरिक, प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा हा येथील देवाला नैवेद्य घेऊन येतो आणि नैवेद्य अर्पण करतो भक्तिभावानं. त्याचबरोबर गावामध्ये होणाऱ्या पालखी फेरीच्या पालखीला खांदेकरी म्हणून शिवा ह्या गावातील प्रत्येक नागरिक अगदी आनंदानं चढाओढीनं करतात. त्याचबरोबर हे झाले सकाळचे. त्यानंतर 10 नंतर येथील मनोरंजनाचे अनेक खेळ, वजन उचलणे, दगड उचलणे, गोल दगड उचलणे, पोती उचलणे, अनेक विशिष्ट असे
हे खेळ गावामध्ये दिवसभर साधारण 4 वाजेपर्यंत हे चालूच असतं. 4 नंतर येथील सर्व पुन्हा एकदा पालख्यांचं भेटी सोहळा त्या मंदिराच्या पाठीमागील बाजूला ग्राउंडमध्ये ग्रामपंचायतीसमोर होतं. तिथं अतिशय नयनरम्य सोहळा होते, पालखींच्या भेट्या होत्या, भागरूक होते. प्रत्येक पालखीचे येणाऱ्या सगळे देव खेळून होते, भागरूक होते. त्या 3 दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये विशेष त्या ग्रामपंचायतचं यात्रा कमिटीचं खरंच ऋण मानावं लागेल, आभार मानावं लागेल. 3 दिवस रात्र आणि दिवस तिथे प्रसाद 24 तास चालूच असतो. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रसाद न घेता जाता येऊ नये किंवा कोणताही त्रास होऊ नये यासाठी अहोरात्रसुद्धा इथं प्रसाद चालू ठेवला जातो. हे फार विशेष आहे. त्या गावच्या 2 विशेष मला वाटलं. मी सुद्धा एक पूजेला आध्यात्मिक व्यक्ती आहे, बऱ्याच ठिकाणी फिरतो महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये, पण हे विशेष इथं 3 दिवस रात्रंदिवस प्रसाद असणं आणि त्याचबरोबर प्रत्येक गावातील नागरिक प्रत्येक देवाला नैवेद्य घेऊन येणे हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि मी ह्या यात्रा कमिटीचं, ग्रामपंचायतचं तसंच या नागरिकांचा खरंच आभार मानतो. आणि या गावचा आदर्श तालुक्यानं, जिल्ह्यानं तसंच राज्यानं घ्यावा असं मी या महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो. नमस्कार.